नमस्कार तमाम अभिज्ञताधारक मित्रांनो, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तुम्ही या आंदोलनाकडे, या आंदोलनाच्या रूपरेखेकडे आणि दिशेकडे डोळे लावून बसले आहात. म्हणून तुमच्या मार्गदर्शनासाठी आणि तुमची जी आस आहे त्या आसेला जागून आम्ही आजचं हे मार्गदर्शक वक्तव्य चालू करत आहोत. तर रविवारी दुपारीपासून कोर टीम सदस्यातले 25 सदस्य हे त्यांच्या घरातून रविवारी दुपारी निघाले. महाराष्ट्राच्या कोण्याकोपऱ्यातून इथे येऊन सोमवारी सकाळीपासून आयुक्त कार्यालयामध्ये हजर होते. तर आयुक्त कार्यालयामध्ये सोमवारी आयुक्तांची भेट झाली नाही आणि दुपारी तातडीने निर्णय घेऊन कोर टीम मुंबई लोकलसाठी किंवा मुंबईच्या प्रवासासाठी निघाली. इथून मंत्रालय, CMचा बंगला, DMचा बंगला, सागर बंगला या सर्व ठिकाणी जाऊन भेटी घेण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु त्यांचे नियोजित कार्यक्रम असल्यामुळे आपली भेट होऊ शकली नाही. त्याच रात्री म्हणजे सोमवारी रात्री परत पुण्याचा प्रवास करून मंगळवारी सकाळी आपली कोर टीम पुण्यात आली आणि मंगळवारी सकाळी परत आयुक्त कार्यालयामध्ये आयुक्तांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. आपली आयुक्तांची मंगळवारीही भेट होऊ शकली नाही. तर मंगळवारी संध्याकाळी बंडगार्डन पोलीस स्टेशन इथं आपले कोर टीम 20 ते 25 जणांना आणि आंदोलनात आलेल्या काही कार्यकर्त्यांना घेऊन पोलीस स्टेशनमध्ये जाऊन बसली. तिथं माननीय नरेंद्र मोदी साहेब यांचा 26-27 तारखेला पुण्यामध्ये दौरा होता आणि हवामान खात्यानं वादळाचा आणि मुसळधार पावसाचाही इशारा दिला होता. या दोन घटना मध्यनजर ठेवून आपल्याला PSI साहेब आणि PI साहेब यांनी आपल्याला विनंती केली की हे आंदोलन तुम्ही 2 दिवसांनी करा, कारण जर PM साहेबांच्या दौऱ्यामध्ये आपल्याला काय अडचण आली, पोलीस प्रशासनावरती ऑलरेडी ताण आहे. ज्या पोलीस स्टेशनला 69 पोलीस आहेत त्यातली 63 पोलीसही साहेबांच्या सुरक्षेसाठी किंवा साहेबांच्या बंदोबस्तासाठी गेलेत. राहिलेले 5 ते 6 पोलिसांवर अतिरिक्त बर्डन नको म्हणून आपल्याला विनंती केली. आपण 10 वाजेपर्यंत त्यांची मनधरणी करत होतो, परंतु शेवटी आपण प्रशासनाला सहकार्य करण्याची भूमिका दाखवून 25 तारखेचं आंदोलन हे टेंट मारून माईक लावून आंदोलन न घेता एका वेगळ्या गनिमी काव्याच्या रूपानं हे आंदोलन घेण्याचा निर्णय घेतला. यूथ स्टुडंट असोसिएशनचे अध्यक्ष, आपल्या आंदोलनाचे प्रणेते अध्यक्ष माननीय तुषार देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली काल आपण दिवसभर आयुक्त कार्यालयामध्ये होतो. काल आपल्याला आयुक्त साहेब नसल्यामुळे आपली कालही आयुक्त सरांची भेट झाली नाही, परंतु आपण राजेश शिंदे सरांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. तर राजेश शिंदे सर एका ट्रेनिंगमध्ये होते आणि त्यांनाही मंत्रालयाकडून एका तातडीच्या मिटिंगसाठी बोलवण्यात आल्यामुळे तेही मुंबईला निघून गेले. तर आपण आयुक्त साहेबांच्या PNशी जेव्हा भेटलो, जेव्हा आपली जेव्हा निवेदनं दिली, तेव्हा सूरज मांढरे साहेबांनी त्यांना असे निर्देश दिले की शिक्षण सहसंचालक हारून अत्तार साहेब यांच्याशी भेटण्याची आणि त्यांना आपलं म्हणणं मांडण्याची वेळ द्यावी अशी विनंती केली. तेव्हा आपल्याला त्या साहेबांनी 1 तासाचा वेळ दिला. त्यांची बैठक ही 1 तास चालली आणि पूर्णतः सकारात्मक चालली. त्यांच्यासमोर आपल्या टीमने, त्यामध्ये कोर टीम आणि आंदोलनात प्रत्यक्ष पहिल्या दिवशी सहभागी झालेले योद्धे सर्वजण त्या रूममध्ये उपस्थित होते. त्यावेळेस अत्तार साहेबांनी डायरेक्ट आपल्या क्वेश्चनला डायरेक्ट ॲक्शनच्या स्वरूपात त्यांनी काम केलं. जेव्हा आपण मांडलं की या जिल्हा परिषदेमध्ये जागा अतिरिक्त म्हणून सांगतायत, ह्या आमच्याकडे 24 OC आहेत, आम्ही या जिल्हा परिषदेमध्ये जाऊन असा पाठपुरावा केला, तेव्हा आम्हाला ही उत्तर भेटली. तेव्हा डायरेक्ट संबंधित शिक्षण अधिकाऱ्यांना डायरेक्ट जागेला कॉल लावण्यात आले आणि जागेला खडेबोल सुनावण्यात आले. त्या जिल्ह्याचे जिथं ज्यांनी ZPला पाठपुरावा केला होता ते अभियोगिताधारक इथं हजर होते आणि ज्या अभियोगिताधारकांना त्या ZPचे EOने जे उत्तर दिलं होतं ते उत्तर इथं सांगितल्यानंतर त्यांच्या समोरच ही कारवाई झाली. तर अशी सर्व पॉझिटिव्ह चर्चा काल झाली. काल आपण आयुक्तांना रोडमॅप सादर करावा, फेज 2चा रोडमॅप सादर करावा म्हणून एक निवेदन दिलं. त्याचबरोबर जर वेळेत रोडमॅप किंवा कृती झाली नाही, कुठल्याही गोष्टीची कृती नाही असं वाटलं तर येत्या 2 दिवसात, येत्या 4 दिवसात आम्ही परत हजारोच्या संख्येने येऊन अन्नत्याग उपोषण करू असा इशारा वजा एक दुसरं निवेदन दिलं आणि दोन्ही निवेदनांचा स्वीकार आयुक्त कार्यालयातून झाला. त्याच्या OC घेतल्या आणि त्यानंतर आयुक्त साहेबांनी आपल्याला आजचा 10 वाजताचा 11 वाजताचा वेळ दिला होता. तर सकाळच्या लाईव्हच्या माध्यमातून आम्ही तुमच्याशी संपर्क साधून सांगितलं की आतापर्यंत काय झालं आणि आताही तुम्हाला ते रिपीट केलेलं आहे की आतापर्यंत काय झालं.
आता आयुक्त कार्यालयामध्ये आज जे झालेलं वृत्तांत आहे ते वृत्तांत माननीय तुषार सरांनी सांगावं अशी मी त्यांना विनंती करतो. जवळ या थोडं, सरांचा आवाज लहान आहे. नमस्कार, तुषार देशमुख. या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं स्वागत. आणि प्रत्यक्ष इथं उपस्थित असलेल्या सर्व आंदोलक जे आत्तापर्यंत 3 महिन्यापासून वेळोवेळी कशाचीच पर्वा न करता सर्व बांधव भगिनी व अन्नत्याग उपोषणकर्ते वेळोवेळी मंत्रालय कोर टीमच्या माध्यमातून पाठपुरावा करणारे या सर्वांचं प्रथमतः अभिनंदन करतो आणि आभार व्यक्त करतो की खरंच या सेकंड फेजचा लढा आपल्या सर्वांशिवाय अपूर्ण होता आणि तुमच्यामुळे ज्याला मूर्त स्वरूप प्राप्त झाले आणि कुठेतरी आपण यशाची पावलं एक दिवसेंदिवस टाकतोय. तर आज मित्रांनो, आपण 25 तारखेला सुनियोजित आंदोलन ठरवलं होतं. त्या दृष्टीने आपण इथं 2 दिवस पहिलेच दाखल झालो. तर आंदोलनाची परवानगी PMO मोदी साहेबांच्या दौऱ्यामुळे आणि हवामान विभागाच्या नैसर्गिक आपत्तीमुळे या दोन्ही कारणास्तव आणि बंड गार्डन पोलीस स्टेशन अंतर्गत 69 जणांचा स्टाफ असल्याने त्या अंतर्गत आपल्या आंदोलनात जबाबदारी येते आणि तिथं जवळपास 63 ते 64 फौजफाटा मोदी साहेबांच्या दौऱ्याच्या निमित्ताने बंदोबस्तासाठी होता. उर्वरित 7 ते 8 कर्मचाऱ्यांवर जबाबदारी असल्याने त्या अंतर्गत येणारी सर्व आंदोलने संबंधित कालावधीसाठी रद्द करण्यात आली. 10 वाजेपर्यंत आम्ही त्या अंतर्गत जे पोलीस निरीक्षक आहेत मालुसरे सर, सोबतच पवार सर, बांगर सर, त्यासोबतच परमेश्वर गराळे सर या सर्वांना विनंती केली, पण त्यांनी आम्हाला प्रशासनात सहकार्य करण्याची विनंती दिली व पुढील 2 दिवसात म्हणजे 27 तारखेला या संदर्भात आंदोलन करण्याची मुभा देईल आणि परवानगी रितसर देण्यात येईल असे सांगण्यात आले. परंतु आम्ही ते 2 दिवस शांत न बसता मुंबई पाठपुरावा केला. अक्षरशः रात्री 1:30 वाजता सर्व महिला भगिनी व पुरुष कोर टीमची सर्व मंडळी यांनी पाठपुरावा करून 1:30 वाजता CM साहेबांच्या वर्षा बंगल्यावरती गेलो. भर पावसातही आम्ही दरेकर साहेब, त्यांचे CA साहेब, मोदी साहेब CM साहेबांची भेट न होऊ शकल्याने दरेकर साहेबांच्या माध्यमातून आम्ही निवेदन दिले. त्यानंतर सागर बंगल्यावरती DCM अर्थातच देवेंद्र फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याही कोर टीमद्वारे आणि बदलापूर प्रकरण एन्काउंटर प्रकरण घडत असल्यामुळे राज्याचे गृहमंत्री प्रमुख या नात्याने तेही त्या संबंधित मंत्रिमंडळाच्या मीटिंग्समध्ये होते. त्यांच्याशी भेट होऊ शकली नाही, परंतु आम्ही त्यांच्या कुठल्याही संबंधित मुख्य व्यक्तीशी चर्चा झाल्याशिवाय जाणार नाही असे बोलल्यानंतर मी व आसावरी बाबर मॅडम या दोघांची विनंती करून ते निवेदन त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आम्ही त्याच रात्री तिथे न थांबता पुण्यात दाखल झालो व 2 दिवस आयुक्त कार्यालयाशी संबंधित आपल्या सर्व आंदोलनकर्त्यांशी सोबत घेत चर्चा केली. काल हारून अत्तार साहेबांची चर्चा केली व आज आयुक्त साहेबांशी 11ची वेळ घेतल्यानंतर आपण सर्वांनी चर्चा केली या सर्वांच्या समवेत. त्यानंतर संक्षिप्त आणि विस्तृत गाईडलाईन्ससाठी पुन्हा आयुक्त साहेबांनी शिंदे साहेबांची भेट घेण्यात चालली. त्यांच्याशी अर्धा तास चर्चा केली. या सर्व अर्धा तास केलेल्या चर्चेचा इतिवृत्तांत सांगायचा झाला तर सांगा तुम्ही. तर बघा, तुषार सर आल्यापासून आपल्या अभिज्ञताधारकांना मार्गदर्शन करतायत. त्यांचा आवाज बसलाय आणि त्यांची कंटिन्यू बोलण्याची सध्या कॅपॅसिटी नसल्यामुळं आज काय झालं हा वृत्तांत मी कॅरी फॉरवर्ड करतोय. तर बघा, आज आम्ही आयुक्त साहेबांकडे गेलो. तुम्हाला थोड्याच वेळात तुषार सरांच्या चॅनलवरून व्हिडिओ पोस्ट होईल. आम्ही जेवढे हजार होते 70 ते 80 लोक आयुक्त साहेबांच्या दालनाच्या बाहेर मांडी घालून बसलो. ठीक आहे, तो व्हिडिओ या व्हिडिओसोबत तुम्हाला जोडण्यात येईल. आणि आयुक्त साहेबांच्या कार्यालयाच्या दालनामध्ये त्या खोलीमध्ये जागेची रिक्वायरमेंट किंवा जागा कमी असल्यामुळे प्रातिनिधिक स्वरूपावरती फक्त 10 लोक आतमध्ये आम्ही गेलो होतो. तर ती 10 लोक आज जाऊन आम्ही प्रत्येकाने एक मुद्दे मांडले. आमचा सर्वात पहिला मुद्दा होता, साहेब जाहिरातीसाठी टॅब कधी ओपन होणार. तर साहेबांनी या गोष्टीवरती सकारात्मक उत्तर दिलं की टॅब ओपन होण्याआधी ज्या प्रशासकीय कारवाया करणं गरजेचं आहे त्या कारवाया करण्यासाठी आम्ही सर्वांना आदेश निर्देशित केलेले आहेत आणि ते आदेशच्या कारवाई पूर्ण झाल्यानंतर तुमचा टॅब लवकरात लवकर ओपन होईल. त्यापूर्वी आपल्याला सर्व अभिज्ञताधारकांना आपल्या ज्या शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हतेच्या डॉक्युमेंट्स ज्या तारखा आधीच्या जाहिरातीमध्ये दिल्या होत्या त्या तारखेच्या आधीची डॉक्युमेंट ज्यांच्याकडे आहेत ती डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी टॅब ओपन करून देण्यात येईल. म्हणजेच एडिट टॅब ओपन करून देण्यात येईल. तर एडिटच्या टॅबची चाचणी आयुक्त कार्यालयाकडून घेतलेली आहे. ती चाचणी लवकरात लवकर आणखी एकदा पूर्ण करून क्वालिटी टेस्टिंग करून ते एडिट टॅब तुम्हाला ओपन करून देण्यात येईल असे आम्हाला ग्वाही देण्यात आली. दुसरी गोष्ट आमची विनंती होती की या फेजमध्ये
जास्तीत जास्त जागा भरण्याचा प्रयत्न करावा. तुम्ही आमच्या पाठीमागे विठ्ठलासारखं उभं राहावं. तर या मागणीचाही आयुक्त साहेबांनी सकारात्मक उत्तर दिलं. आता आयुक्त साहेब आणि राजेश शिंदे साहेब यांच्या दोघांच्या मागण्यातून, यांच्या दोघांमधून जी उत्तरं आलेत मी तुम्हाला एकत्र मांडतोय. तर या मागणीवरती दोन्ही अधिकाऱ्यांचं मत होतं की 10% जागा आणि रिक्त अपात्रतेच्या जागा या जुन्या संच मान्यतेच्या आहेत. त्या जागा जुन्या 2022च्या संच मान्यतेनुसार तुम्हाला त्या जागा देण्यात येतील आणि 31 ऑगस्ट ठीक आहे आतापर्यंतची वेगवेगळ्या कारणाने रिक्त झालेली पदे म्हणजे जसे की मयत, प्रमोशन, राजीनामा किंवा रिटायरमेंट किंवा पदोन्नती, हे सर्व गोष्टी ज्या कारणाने लोकांनी जागा रिक्त झाल्या ठीक आहे किंवा कोणी बदली करून गेलं त्या जागी बदलीच नाही आलं, अशा प्रत्येक रिक्त झालेली संख्या ही आपल्या फेजमध्ये ॲड करण्याची ग्वाही आपल्याला अधिकारी वर्गाकडून मिळालेली आहे. तर आपलं जे मुख्य उद्देश होते टॅब ओपन करणे, टॅब ओपन करणे, एडिट टॅब ओपन करणे, सेल्फ सर्टिफाय करायला टॅब ओपन करणे, ही मुख्य मागणी आपली मान्य झालेली आहे. जाहिरातींना जी प्रोसेस हवी होती, जाहिरात प्रोसेसला जो वेग हवा होता तो वेग देण्याचं काम ही आजच्या VC मार्फत आज अधिकाऱ्यांकडून VC घेण्यात येईल आणि त्या ईओजला सूचना देण्यात येतील, डेडलाईन देण्यात येतील आणि ताबडतोब कारवाई करण्याचे आदेश देण्यात येतील. तर या सर्व गोष्टी आजच्या VCच्या माध्यमातून होतील. आणि हे जर नाही झालं आणि आम्ही आमच्या निवेदनामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे, या बोललेल्या गोष्टींचं जर पालन नाही झालं तर येत्या 4 दिवसामध्ये किंवा आम्ही जी तारीख संयुक्त समजू आणि नवीन निवेदन बनवू 7ला सांगून टाका. 7 तारखेला इथं आलेल्या सर्व अभियंत्यांच्या विचारांना मी 7 तारीख डिसाईड केलेली आहे आणि त्या 7 तारखेची निवेदनं आमच्याद्वारे आयुक्त कार्यालयामध्ये इन्व्हर्ट केली जातील आणि तशी कारवाई चालू करण्यात येईल, तशी परवानगी घेण्यात येईल असा इशाराही आम्ही आतमध्ये देऊन आलेलो आहे. तर आतमध्ये आपल्या ज्या मुख्य मागण्या होत्या, एकतर टॅब ओपन करून घेणे, मुख्य मागणी आपली मान्य झालेली आहे. अधिकाऱ्यांना कारवाईसाठी पत्र लिहिणे किंवा VCतून संबोधन करणे, हेही आपली मागणी मान्य झालेली आहे. जास्तीत जास्त जागांनी ठीक आहे, ह्या पूर्ण लढा हा फक्त 10% नसून जास्तीत जास्त जागासाठी होता. तर जास्तीत जास्त जागासाठी आपण आयुक्तांना जेव्हा विनंती केली तेव्हा आता सांगितल्याप्रमाणे जुन्या संच मान्यतेनुसार 10% आणि रिक्त पदं आणि नवीन संच मान्यते 31 ऑगस्टपर्यंत जी काही रिक्त पदे आहेत ते आपल्याला इन्क्लूड करण्याची ग्वाही देण्यात आलेली आहे. आणि त्या संबंधात पाठपुरावा करण्यासाठी आपण पुणे टीम बनवत आहोत. ती पुणे टीम वेळोवेळी त्या गोष्टींचा पाठपुरावा करेल. अजून काय म्हणतो? आणि विशेष प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये आपल्याला जाऊन संबंधित जिल्हा परिषद काम करते की नाही, जाहिरात देते की नाही